स्वागत आहे तुमचं माय समष्टी या यूट्यूब चॅनलवर। इथे तुम्ही साक्षीदार होणार आहात एका अशा मेळाव्याचे जो अनाथ आश्रमामधून बाहेर पडून लग्न झालेल्या स्त्रियांसाठी 5 दिवसाचा माहेर बनतो। सनाथ वेलफेअर फाउंडेशन पुणे आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली आयोजित चौथा राज्यव्यापी माहेर वाशिण मेळावा 2026। मानवतेच्या परमोत्कर्षासाठी लिहिले गेलेले पसायदान हेच सर्वश्रेष्ठ उपासनेचे प्रतीक आहे, कारण मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे। म्हणून या मेळाव्याची परंपरा अशी आहे की मान्यवरांना भेट पसायदानाची दिली जाते। या दिग्गज मान्यवरांच्या मनमोहक शब्दांचा आनंद सर्वजण घेत होते। आपल्या आयुष्यात मोठी झेप घेणारे गोंदिया जिल्ह्यात नियुक्त झालेले नायब तहसीलदार श्री संतोष मांडवे तसेच प्राचार्या पूजा बुवा यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। संध्याकाळी सुरू झाली मुलांची गंमत। कोणीही कुणाला चिडवणार नाही, कोणीही कुणाला मारणार नाही। पास द एनर्जी, ज्यामध्ये आपली काल्पनिक ऊर्जा आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना पुढे नाहीतर मागे पाठवायची असा हा गेम। ज्यांचा गोंधळ उडाला रे उडाला तो खेळातून बाद झाला। इथे मुलांचे खेळ चालू होते आणि दुसरीकडे मिरजेच्या युवा राणी सौ अनुसुया राजे पटवर्धन यांचे मानसशास्त्रावर एक सेशन चालू होते। माहेर वाशिणींना मानसिक बळ देण्याचं काम, दैनंदिन जीवनातील आनंद कसा शोधायचा हे एकदम सरळ सोप्या भाषेत त्या सांगत होत्या। तर आता इकडे मुलांचा सुरू झाला दमशराज हा गेम। पण आता या सेशन मध्ये नुसतं बोध किंवा संभाषण नव्हतं, तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज माहेर वाशिणींसाठी घेतल्या गेल्या। यामध्ये आपापल्या ग्रुपच्या प्रत्येकाने इतरांचा एक चांगला गुण सांगून कौतुक करायचं होतं। आपल्याला ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून लक्षात आलंच असेल आणि दिसलं पण असेल, एक स्मित हास्य आलंय। आयुष्यात पार पाडलेले छोटे छोटे पण अनेक अशा जबाबदाऱ्या बऱ्याचदा कुणाच्या लक्षात येत नाही किंवा दुर्लक्षित पण केले जातात। पण ह्या सेशननी एक संधी दिली एकमेकींच्या गुणांची, व्यक्तिमत्वाची मनापासून कौतुक करण्याची। एक सुंदर दिवसाची सुरुवात नव्या आठवणींसोबत नाही तर चिमुकल्या हातांनी घडणाऱ्या सुंदर क्षणांबरोबर झाली।
या छोट्या सर्जनशील हातांमागे एक कल्पक मन वाढत असतं आणि त्यांच्या जडणघडणीत एक भूमिका तितकीच महत्वाची असते, एका पालकाची भूमिका. आणि ह्यासाठीच विधायक भारतीचे श्री संतोष शिंदे हे पालकत्वावर मार्गदर्शन करत होते. म्हणजे जे आपल्याला आपल्या बाल्याला सांगायचंय ते कशा पद्धतीने सांगायचं, कसं हँडल करायचं हे मी समजून सांगितलं आणि ते आत्ता डोक्यात जात आहे माझ्या की मी त्यांना कसं हँडल करू शकते. माहेरवाशीण मेळाव्याची अजून एक परंपरा अशी आहे की ते म्हणतात ना, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. इथे प्रत्येक जण आलटून पालटून काम करत असतो. आता इकडेच बघा, जेवण वाढण्याची पद्धत. हे सगळं ठीक आहे, पण आज जेवायला काय काय आहे चला ते बघूया. लग्नानंतर माहेरी परत येण्याचं एक छान कारण म्हणजे मंगळागौरीचा खेळ. माहेरच्या आठवणींना जाग करणारं, एकत्र हसण्याचं आणि मनमोकळेपणाने जगण्याचं, तसंच परंपरेतून नकळत होणारा व्यायाम यांचं एक सुंदर रूप. या परंपरेचा आनंद या मेळाव्यातही सर्व माहेरवाशिणींना उत्साहात अनुभवता आला. माहेरवाशिणीच्या मेळाव्यात प्रेमाची कार्याची मंद मंद झुळूक वाहते आणि तुमच्यासोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना आम्हाला खूप मजा येते. आता मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आवडते आपल्याला, हे माहिती आहे ना.
वेलफेअर फाउंडेशन पुणे आयोजित 4था राज्यव्यापी महारवाशिणी मेळावा जो मिरजेमध्ये होतोय, या राज्यव्यापी महारवाशिणी मेळाव्याचा 3रा दिवस आणि आम्ही चाललो आहोत सर्व महारवाशिणींना घेऊन पर्यटनाला. महारवाशिणी मेळाव्याचं वैशिष्ट्यच आहे की पर्यटनातून आनंद घेणे. या 4 बस आहेत, प्रत्येकाची स्वतंत्र जागा त्यांना असावी म्हणून ही नोंद आहे. गणपती बाप्पा. तर चला बघूया ही सहल नक्की कुठे चालली आहे ते. तर मजा मस्ती करत सर्व माहेरवाशिणी पोचल्या खिद्रापूरला. एक प्राचीन चालुक्यकालीन मंदिर जे शिलाहार राजांनी 12व्या शतकात अगदी उत्कृष्ट दगडी नक्षीकाम आणि मूर्तिकलांनी कोरलेले आहे. सहल आणि चटपटीत भेळ याची मजाच वेगळी. आज या माहेरवाशिणी मेळाव्याच्या सहलीसाठी गणेश भेळ यांनी प्रेमाने या स्वादिष्ट भेळेची व्यवस्था केली होती. इथून आमचा प्रवास आम्हाला घेऊन आला न्यू प्राईड या चित्रपटगृहात. माहेरवाशिणींनी एक असा चित्रपट बघितला जो अतिशय दुर्लक्षित पण गंभीर विषयावर आहे, क्रांतिज्योती विद्यालय. हा दिवस अजून बाकी आहे, कारण आता होणार होता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. प्रत्येक संस्मरणीय प्रवासाप्रमाणे या प्रवासाचीही सांगता जवळ येत होती. या मेळाव्यात सहभाग म्हणजे फक्त उपक्रमांमध्ये सहभाग होणं असं नव्हतं, तर प्रत्येक जबाबदारीला आपली मानून पार पाडणं होतं. म्हणूनच माहेरवाशिणींनी आपल्या क्रमानुसार आपापल्या खोल्या स्वच्छ केल्या.
करायला. कळलं दादा? किती दिवस झाले? 8 दिवस. तरी अजून माहीत तशीच आहे का नाही दादा? अजून एक गंमत म्हणजे सगळ्या खोल्यांना एक अर्थपूर्ण नाव दिलं गेलं होतं. ठिकठिकाणी लावलेले विचार आणि छोट्या छोट्या सूचना या मेळाव्याची शिस्त आणि सामूहिक जबाबदारी जपण्यात मोलाची भूमिका बजावत होत्या. प्रत्येक अनुभव एक नवीन अनुभव बनत गेला आणि प्रत्येक आठवण शब्दांच्या रूपाने जपली गेली. हे शब्द जेव्हा एकत्र आले तेव्हा एक वृक्षाला नवीन पानांची साथ मिळाली. काही सूर आणि काही हसरे चेहरे. दिवसाची सांगता यापेक्षा सुंदर कशी असणार? हा मेळावा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तो समाजाला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश होता. माणुसकी जर जिवंत असेल तर कोणतीही स्त्री कधीच एकटी राहणार नाही. हा समाजच तिचं माहेर बनेल.